नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये थोडंसं न्यू डिझाईन शिकणार आहे। तर तुम्ही जे आहे ना व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि तुम्ही बघू शकता आज आपण नेट घेतलेला आहे, त्याचबरोबर आपण गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे, आपली तुलिपची सुई आहे आणि आपण एक सुंदर असं डिझाईन आज शिकणार आहे। तर तुम्हालाही थोडंसं युनिक आहे हे बघा। हे डिझाईन आरीवर्कमध्ये अजून तरी कोणी घेतलं नसेल, बाकी मला माहिती नाही, पण मी जेवढे व्हिडिओ बघितले त्याच्यापैकी तर कोणी घेतलेलं नाही। तेच आपण आज थोडंसं नवीन डिझाईन शिकणार आहोत। त्यासाठी हे बघू शकता आपल्याला नेट लागतं आणि मी आज बघा कपडासुद्धा म्हणजे जो रिंगचा कपडा आहे तोही चेंज केलेला आहे, कारण आपल्याला आता देवीचं पण वर्क चालू करायचं आहे। पण त्याआधी आपण फुल शिकून घेऊया। ट्रेंडिंगमध्ये चालणारं डिझाईन आहे, तर तुम्ही बघू शकता आपण याला ना बॉल पिनांचा वापर करायचा। तर आपल्याकडे जर बॉल पिना नसतील तर आपण आपल्या साध्या सुईचाही वापर करू शकतो। तर मी बघा एक 3-4 सुया घेते। हे बघा सुया घेतलेल्या आहे आणि आता आपण काय करणार आहे, नेट आहे ना आपल्याला जेवढं लागतं, आपल्याला जेवढं फुल घ्यायचं तेवढा तुकडा कट करून घेणार आहे मी नेटचा। तर हे बघा हे नेव्ही ब्ल्यू कलरचं नेट आहे, तुम्ही कलर कोणताही घेऊ शकता, तुम्हाला जो आवडतो तो। तर मी काय करते हे बघा, असा एवढा समजा असा हा जवळजवळ 3-3.5 तुकडा आहे। हे बघा एवढा तुकडा आपण कट करून घेतलेला आहे। आता काय करायचं, आपण पहिले पेन्सिल घ्यायची, लाल कलरची पेन्सिल घेतलेली आहे मी। इथे बघा मी फुल हे बघा आपण डिझाईन ड्रॉ करून घेतली की आपण इथे नेट लावणार आहे। मला वाटते खाली घे, हे घोळ असा येईल ना, असा असा हे खाली घे। हे बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आणि याला आहे ना आपण सुई लावून घेणार आहे, म्हणजे आपलं नेट आहे ना हालू नये म्हणून। हे बघा आपण सुया चारीकडनं फिक्स करून घेतलेले आहे। आता आपण काय करणार आहे, आपला गोल्डन कलरचा धागा घेणार आहे आणि गोल्डन कलरच्या धाग्याने सर्व डिझाईन स्टिच करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण गोल्डन कलरच्या धाग्याला आहे ना जी गाठ असते ती आपण अशीच मारत असतो बघा, साधी। दिसतच नाही कॅमेऱ्यात, हातवर हे बघा एक 5-6 गाठ मारून घ्यायच्या, 5-6। इथून परफेक्ट दिसतं। इथं तू हात थोडा वर घे ना, मी मोबाईल थोडा, हां बस, नाही ठीक आहे। हे बघा आपण आता काय करणार आहे, हे बघा सुई टाकली खाली की
याला आहे ना आपण असं व्यवस्थित स्टिच करायचं, कारण काय होतं कधी कधी आपलं ना नेटच येऊन जातं बघा सुईमध्ये, त्यामुळे थोडं सुई आहे ना व्यवस्थित आत टाकायची आणि व्यवस्थित क्रॉस फिरवायची. म्हणजे हे स्टिच आहे ना थोडंसं करायला बघा कठीण आहे, पण डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्ही ही डिझाईन आहे ना, जर समजा तुमची नेटची साडी वगैरे असेल आणि तुम्ही जर समजा ब्लाऊज वेगळं घेतलं तर त्या ब्लाऊजला तुम्ही साडीचं नेट वगैरे थोडंसं कट करून ही डिझाईनचं लूक देऊ शकता. खूप सुंदर दिसते बघा ही डिझाईन. हे बघा इथे काय होतं, जास्त जर मोठं छिद्र झालं ना तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळेस वर्कचं काम करतो तर सारखा त्याच ठिकाणी जर आपण सुईचा म्हणजे सुई जर आत टोचली तर आपला धागा यायला कठीण जातं बघा वर. आणि इथे आपल्याला व्यवस्थित पॉईंट घ्यायचा आहे. इथे आपलं हे बघा इथे आहे ना आपल्याला व्यवस्थित असं आत डिझाईन घ्यायचं. मग आत डिझाईन घेतलं की आपण इथे वर काढून घेणार. आणि इथे आहे ना परत असं आपण बघा डिझाईन आहे ना मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करते, म्हणजे कुठेच स्किप न करता जर व्हिडिओ टाकते आहे तर तुम्ही पण स्किप न करता व्हिडिओ बघत चला. कारण काय होतं डिझाईन आपल्याला वाटतात पण कसं आहे करायला फार किचकट जातात. बघू शकता तुम्ही हे बघा इथे आहे ना कधी कधी नेट येऊन जातं. नेट जर का आपल्या सुईमध्ये आलं की काय होतं पूर्ण नेट ओढल्या जातं आणि आपलं म्हणजे कपड्याचा पण खराबा होतो आणि नेटचाही, कारण नेट तुम्हाला माहिती आहे नाजूक असतं. हे बघा छान अशी पूर्ण डिझाईन करून घ्यायची. आणि तुम्हाला व्हिडिओ जरी तो दिसत असेल 10-15 मिनटाचा 20 मिनटाचा तर त्या व्हिडिओ मागे बघा एका समजा यूट्यूबरची फार मेहनत असते. जवळजवळ 2-3 तास लागतात एक व्हिडिओ तयार करायला. त्यामुळे तुम्ही पण थोडंसं कसं आहे व्यवस्थित म्हणजे आम्ही जे एवढं तुम्हाला समजा शिकवतो आहे मन लावून, तर तुम्ही पण व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बघत चला आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा. कारण काय आहे तुम्हालाही माहिती आहे की बाहेर आरी वर्क क्लास जे चालू राहतात ऑफलाईन त्याची चार्जेस फी भरपूर आहे. पण ज्यांना कोणाला ते पे करणं जमत नाही किंवा करू शकत नाही त्यांनी व्हिडिओ मात्र व्यवस्थित बघत चला. आणि जर तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही कमेंट करत चला. आता बघा एका ताईची कमेंट आलेली आहे की देवीचं शिकवा, तर आता आपण देवीचंच स्टार्ट करणार आहे. त्याचसाठी बघा तुम्ही आपण आपला रिंगचा जो व्हाईट कपडा घेतलेला आहे त्याच्यावर आपण देवीचं डिझाईन शिकवणार आहे. पण आज मी थोडंसं हे न्यू डिझाईन वाटलं म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण इथून इथपर्यंत कंटिन्यू करून घेऊया. हे बघा आपलं आता हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि मी एवढाच व्हिडिओ फक्त स्किप केलेला आहे म्हणजे तुम्हाला, कारण तो व्हिडिओ पण फार मोठा होत होता ना म्हणून. आता बघा इथे आपण शेवटची गाठ मारून घेणार आहे. तर गाठ मारताना तुम्ही बघा एकदा हे बघा हा धागा मोठा काढला, सुयात टाकली की हा धागा आपण वर काढणार. आपण हा धागा वर काढलेला जो असतो ना आपण काय करायचं सुईच्यातूनच हा धागा जुना वर काढून घ्यायचा. आणि बघा ही गाठ आपली व्यवस्थित अशी बसते.
मग हा धागा वर राहतो, हा थोडासा असा खाली ओढून घ्यायचा, येऊन जातो तो, हे बघा. आणि आता आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, हे बघा. आता आपण काय करणार आहे, ह्या सुया काढून घेणार आहे. हां, आता आपण ह्या सुया काढून घेतल्या की आता आपण काय करणार आहे, हे जे नीट आहे आपलं, हे पूर्ण आपण असं करणार आहे. हे बघा. हां, असं. हां, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण काय करणार आहे, आपली ही जी सुई आहे ना, या सुईमध्ये आपण धागा ओवून घेणार आहे. हे बघा, आपण नेव्ही ब्ल्यू कलरचाच धागा घेतलेला आहे. सुईमध्ये छान आपण 2 पदरी धागा ओवून घेणार आहे. हे बघा, धागा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. हे बघा, आता आपण इथून हा नीट आपलं इकडे करून घेतलं आहे की आपण काय करणार, हे बघा, खालून आपण इथून सुई टाकायची. हे बघा, हे जे आहे ना, हे पूर्ण असं पकडायचं बोटात आणि इथून सुई टाकायची. इथून सुई टाकली की आपण काय करणार, याला इकडनं सुई आत ओढून घेणार. हे बघा, एक इथून पण टाक, कारण की नेट सटकते. हां, मग आता एक आपल्याला थोडं वरून परत इथून सुई टाकली की तुम्ही बघू शकता, आपण याला थोडंसं तिथून, म्हणजे आपण काय करणार, असं फिक्स करून घेणार आहे. हे बघा, काय करते. आता आपण याला काय करणार आहे, पूर्ण मण्यांचा वापर करून परत सुईमध्ये मणी टाकून तयार करून घेणार आहे. हे तर हे बघा, आपल्याकडे काही गोल्डन मनी आहेत. आपण काय करणार, आता ही सुई इथनं वर काढणार आणि हे बघा, पहिले आपण याला पूर्ण असं फिक्स करून घेणार. मग आपलं हे फिट्ट करणं झालं की आपण आता खाली याला गाठ मारून घेणार.
मध्ये मला दे ना जोरात. हे बघा आपण एकदम अशी खूप बारीक अशी सुई घेतलेली आहे. म्हणजे काय होतं, हे मणी आहेत ना बारीक आहेत, तर हे ना या सुईमधून गेले पाहिजे. त्यामुळे आपण आता या सुईमध्ये धागा वळून घेणार. हे बघा आपण सुईमध्ये धागा टाकून घेतलेला आहे. आणि सुई आहे ना तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायची बघा, म्हणजे मणी गेले पाहिजे सुईमधून. तर हे बघा आता मी काय करणार आहे, तुम्ही बघू शकता आता ही डिझाईन आपली तयार झालेली आहे. तर आपण काय करणार आता, हे बघा इथून सुई टाकायची. इथून सुई टाकली की सुईमध्ये बघा, हे बघा आपण सुईमध्ये आहे ना मणी टाकून घेणार आहे. तर आता आपलं आरीवर्कचं काम नाही आहे, पण त्या टाईपच आपण काय करणार आहे, हे बघा सुईमध्ये अशी मणी टाकून घेतली की सोपे जातात, हातात घेऊन टाकण्यापेक्षा अशी. हे बघा सुई आहे ना थोडी मोठी घेतली, ती खूप बारीक होती ना त्याच्यामध्ये धागाच नव्हता जात. तर ही सुई मी थोडीशी मोठी घेतलेली आहे. हे बघा आणि याला आपण काय करणार आता, इथे बघा असं करून घेणार आहे हां. आणि इथून हा धागा आपण खाली ओढून घेणार आहे पक्का. हे बघा हा एक राऊंड झाला आपला की आपण काय करणार आहे, अजून दुसरा राऊंड असाच घेणार आहे. तर आपण आता इथून घेऊया आणि याला पण आपण असंच करूया. हे बघा हे आहे ना मणी, म्हणजे काय होतं आपण हातात जर मणी घेऊन सुईमध्ये टाकत बसलो ना तर आपल्याला जमत नाही. हे बघा इथे आता आपण याला असं फिट्ट करून घेणार आहे, हा आपला धागावर, आणि याला इथे आपण खाली टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण याला एकदम असं जवळून टाकायचं. असंच आपण आता 2-3 लाईन करून घेणार आहे. हे बघा आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, याला आहे ना आपण 4 राऊंड घेतलेले आहेत. आपण आता सुई तुम्ही बघू शकता खाली गाठ मारून घेणार आहे आपण सुईला. तर काय करणार आपण, मी तुम्हाला जशी आपण याला बुट्ट्याच्या वर्कला वगैरे रिंग उलटी करून गाठ मारायची सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये, तसंच त्या पद्धतीनेच तुम्ही करून घ्यायचं. आणि आता आपण काय करणार आहे, आपली ही सुई घेणार आहे, ही आपली सुई घेणार आहे. तर हे बघा आपलं हे फूल आता तयार झालेलं आहे. आता आपण याला काय करणार आहे, तुम्ही बघू शकता आता आपण गोल्डन कलरचा धागा घेणार आहे आणि त्याला आहे ना साईडनी मण्यांचंच वर्क करणार आहे. तर हे बघा आपल्याला याला आता इथून मण्यांनी वर्क करायचं आहे. तर आपण धागा वर काढून घेतलेला आहे. आणि आता आपण काय करणार आहे, आपले मणी घ्यायचे आणि मण्यांनी याला आपल्याला वर्क करायचं आहे साईडनी. तर तुम्ही आहे ना, आपला व्हिडिओ फार मोठा होतो ना म्हणून मी थोडा व्हिडिओ स्किप करते, पण तुम्ही मात्र स्किप न करता बघू नका.
तुम्हाला मी थोडी सुरुवात दाखवते. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की एका वेळेस आपण 1, 2 फार तर फार 3 मणी टाकू शकतो सुईमध्ये. हे बघू शकता तुम्ही. आपण आता याला आहे ना आपली पूर्ण म्हणजे ही जी बॉर्डर आहे ही शुगर बीड्सच्या मण्यांनी करत आहे. आणि काय आहे माहिती आहे का, अजून आपली ही डिझाईन राहिलेली आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं घेणार आहे, याचं जे राऊंड शेप आहे ना, हा राऊंड शेप आपण असा पूर्ण व्यवस्थित घेतलेला आहे. हे बघा, आपण इथून पूर्ण आपलं जे शुगर बीट्सचे मणी आहे त्यांनी आपण पूर्ण त्या मण्यांनी छान त्याला राऊंड केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता याला आपल्याला इथे आहे ना एंडची नॉट मारायची आहे. बस नाही सांगते माहित नाही तर चूप बस. हे बघा, इथे आहे ना आपण आता एंडची नॉट मारून घेणार आहे. आपला हा जो राऊंड आहे ना हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर आपण सुई आत टाकणार आहे. हे बघा, हा धागा वर काढला आहे. आता आपण काय करणार आहे, परत सुई आत टाकणार आहे. हा धागा वर, हे बघा, परत सुई आत टाकतो आपण. हा धागा आहे ना, आपण याला काय करणार आहे, हा धागा वर काढणार आहे आणि या धाग्यातनं सुई टाकून आपण हा जो धागा आहे आपला जुना हा काढून घेणार आहे. आणि मग उरलेला धागा आपण असा खाली ओढून घेणार आहे. म्हणजे आपली ही नॉट कंप्लीट होते आणि आपली डिझाईन तुम्ही बघू शकता आता सुंदर दिसत आहे. आणि आपण आता हा जो उरलेला कापड आहे आपला हा कट करून घेणार आहे आपल्या कैचीच्या साहाय्याने. आणि आपण याला काय करणार आहे, हे बघा, बरोबर या मिड पॉईंटला आपण सुई वर काढून घेणार आहे. इथून आपण आता सुई वर काढली ना की आपण काय करणार आहे, हे बघा, 1, 2, 3, 4, 5 मणी घेतलेले आहेत मी. एक, 2, 3, 4. हे बघा, आपण एवढे मणी टाकलेले आहे. आता आपण काय करणार आहे, आपल्याला जेवढे लागतात तेवढेही घेऊ शकता तुम्ही. एक 7-8 मणी घ्यायचे. हे बघा, आणि छानपैकी आपण काय करणार आहे, हे जे आहे ना, हे इथे हे बघा आपण याच्यामध्ये आहे ना मणी घेतलेले आहेत वळून. आणि तुम्ही बघू शकता आता आपली डिझाईन किती सुंदर दिसत आहे. आणि आता आपण याला काय करणार आहे, आपली जी सुई आहे ना ही साध्या सुईमध्ये आपण मणी ओवलेली आहे. तर आपण आता याला आहे ना खाली गाठ मारून घेणार आहे. मी तुम्हाला खालचा जो गाठीचा व्हिडिओ आहे हा पण बुट्ट्यांमध्ये दाखवलेला आहे, आपण खालून कशी गाठ मारायची. हे बघा त्याच्यात सगळे हे बघा, आपण आता हे फुल केलेलं आहे ना, तर ही रिंग बघा अशी उलटी करून घेतलेली आहे. आणि आपण याला काय करणार आहे, मागच्या साईडनीच असा आपला सुई अशी टाकणार आहे आणि याला आहे ना आपण अशी पक्की गाठ मारून घेणार आहे. 2-3 गाठ मारून घ्यायच्या. दिसत नाही. हां, आणि काय होतं, अशा 2-3 गाठी मारायच्या. हे बघा,
आडी पाडायची याला आणि इथून आहे ना आपण कटरचा वापर करून किंवा आपला याचा वापर करून धागा कापून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपली डिझाईन किती सुंदर तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आहे ना स्किप न करता बघत चला. आज आपण ही न्यू डिझाईन शिकलेलो आहे. बघा खूपच सुंदर आपलं फूल दिसत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि कमेंट करत चला.